नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. अकोल्यातील महाआरोग्य शिबिराच्या रुग्णांच्या फाईल फेकल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. आरोग्य शिबिराबाबत चर्चेला उधाण. जिल्हा परिषद शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे 5 वर्षीय मुलीचा मृत्यू. अकोल्यात इन कॅमेरा पोस्टमार्टम. बुलढाणा शासकीय रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली आकस्मिक पाहणी. रुग्णांसह औषधींचा घेतला आढावा. अकोला शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी अभियान सुरू. बाहेरगावच्या संस्थेद्वारे कामाला सुरुवात. आता सविस्तर बातम्या. अकोला येथे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रुग्णांना देण्यात आलेल्या नेत्यांच्या फोटोचे फाईल्स कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आली. यावर रुग्णांची नावे व त्यांचे मोबाईल नंबर आहेत. यावरून हे शिबिर किती यशस्वी झाले याचा अंदाज लावला जाऊ शकतो. अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात व नव्याने सुरू झालेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा अकोला जिल्ह्यासह जवळपासच्या पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातील रुग्णांमधून व्यक्त केली जात आहे. रुग्णांच्या याच अपेक्षा पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हा शासकीय कार्यक्रम असला तरी यावर संपूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा पगडा दिसून आला. या शिबिराच्या निमित्ताने छापण्यात आलेल्या रुग्णांच्या माहितीची फाईल वर तसेच प्रिस्क्रिप्शन वर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो दिसून आले. शिबिरात आलेल्या रुग्णांची केवळ रक्त चाचणी व रक्तदाब चाचणी करण्यात आल्याची ओरड नागरिकांनी केली. काही नागरिकांनी तर चक्क या फाईल कचऱ्यात फेकून दिल्याचे समोर आले. यावरून हे महाआरोग्य शिबिर किती यशस्वी झाले ते दिसून येते. यासोबतच गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना केवळ तारीख देऊन परत पाठवण्यात आले. अशी आरोग्य शिबिर भरवले गेले तर खरंच लोकांचे आरोग्य चांगले होईल का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात रुग्णांच्या नावांची मोबाईल नंबर्स असलेल्या फाईल पडून असल्यामुळे खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला का असा प्रश्न सुद्धा उपस्थित झाला आहे. वाशिमच्या जवळका पोलीस स्टेशन हद्दीत एका जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकावर काही अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिलीप सोनवणे असे या शिक्षकाचे नाव असून या घटनेत उपचारादरम्यान शिक्षकाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या धक्कादायक घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आज वाशिमच्या जवळका पोलीस स्टेशनच्या हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेवर दिलीप सोनवणे नामक शिक्षक म्हणून कार्यरत होते. आज जेव्हा ते घरी जाण्यासाठी निघाले तेव्हा मालेगाव आमखेडा रोडवर कोली गावाजवळ 2 दुचाकीवरून आलेल्या काही अज्ञात इसमांनी आधी सोनवणे यांना रॉडने मारहाण केली. नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळून दिले. त्यानंतर सोनवणे यांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात आणि नंतर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झालाय. वैयक्तिक वादातून ही हत्या झाल्याची चर्चा असून फॉरेन्सिक एक्सपर्टची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या घटनेमुळे वाशिम जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा पुढील तपास जवळका पोलीस करीत आहेत. डॉक्टरांद्वारे चुकीचे इंजेक्शन दिल्या कारणाने अमरावती रहिवासी एका 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी लावला असून या मुलीचे अकोला येथील शासकीय रुग्णालयात इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले. पोस्टमार्टम अहवालानंतर अमरावती पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. अमरावती येथील गौतम नगरमधील रहिवासी 5 वर्षीय चिमुकली सृष्टी उर्फ दीक्षा सुनील धीरात हिचा आकस्मिक मृत्यू झाल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. त्यानंतर हाच आक्रोश रागात परिवर्तित झाला. सृष्टी धीरात हिच्या मृत्यूला रामपुरी कॅम्प असती तर राधाकृष्ण रुग्णालयात डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप सृष्टीच्या नातेवाईकांनी केला आहे. याच रुग्णालयात सृष्टीला एक इंजेक्शन देण्यात आले होते आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. डॉक्टर पिंजानी याला जबाबदार असल्याने पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी सृष्टीच्या नातेवाईकांनी केली.
यासोबतच अकोला येथील वैद्यकीय महाविद्यालयात सृष्टीचे इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली होती। त्यानुसार सोमवारी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात सृष्टीचे इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्यात आले। या पोस्टमार्टमच्या अहवालानंतर अमरावती पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। या संदर्भात सृष्टीच्या नातेवाईकांनी माहिती दिली। गौतम नगर रामपुरी कॅम्प अमरावती येथील रहिवासी आहे। माझ्या मुलीला 3-4 दिवसापासून खोकला होता, म्हणून मी तिला राधाकृष्ण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो। तेथील डॉक्टर स्नेहा पिंजानींनी तिला कुठले तरी इंजेक्शन दिले आणि माझी मुलगीला उलटी झाली आणि उलटी झाल्यानंतरच ती बेशुद्ध पडली। बेशुद्ध पडून तिने तिचा पूर्ण शरीर थंड झालं होतं। आम्ही तिला विचारल्यास की तुम्ही कुठलं इंजेक्शन दिलं, तर तिने मला सांगितलं की काही होत नाही, आम्ही डॉक्टर आहे, आम्ही बरोबर करतो। आणि तिने त्या मुलीला बेडवर झोपवून तिने तिच्या मिस्टरांना कॉल करून बोलवलं आणि त्यांनी पण तिला उपचार करण्याचा प्रयत्न केला, पण ती मुलगी काही रिस्पॉन्स देत नव्हती। म्हणून त्यांनी तिथून खाजगी गाडी म्हणजे त्यांच्याच गाडीमध्ये मुरखे हॉस्पिटलला रेफर केलं आणि मुरखे हॉस्पिटलमध्ये पण 10-15 मिनटं ठेवल्यानंतर तिथे पण काही रिस्पॉन्स मिळाला नाही। म्हणून त्यांनीच तिला होप हॉस्पिटलमध्ये नेलं आणि होप हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर माझी मुलगी मृत घोषित केल्या गेली। हो, आम्ही गाडगेनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असता त्यांनी पोस्टमॉर्टम करविण्याचं सुचविलं, तर आम्ही तिथे पोस्टमॉर्टम न करता अकोल्याला इन कॅमेरा पोस्टमॉर्टम करू असं म्हणून अकोल्याला आणलं, पण इथे पण इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झालं नाही। मागणी काय तुमची? आम्हाला इन कॅमेरा आमची मागणी आहे की आम्हाला इन कॅमेरा पोस्टमॉर्टम पाहिजे होतं आणि आरोपी सक्त से सक्त सजा व्हायला पाहिजे होती, अशी आमची मागणी आहे। त्यांना अटक करा म्हणून त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावं। नांदेड व संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात औषधांचा निर्माण झालेला तुटवडा पाहता अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर खबरदारी म्हणून बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयाचे निरीक्षण करीत आढावा घेतला। नांदेड आणि संभाजीनगर आणि राज्यात अनेक ठिकाणी औषध तुटवड्यामुळे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या। त्या पाहता बुलढाणा जिल्हा प्रशासन आता अलर्ट मोडवर आले आहे। बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी आपल्या लवाजम्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयाची झाडाझडती घेतली। सकाळपासूनच जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात शासकीय अधिकाऱ्यांची फौज फिरत होती। बुलढाण्याचे जिल्हाधिकारी यांनी या शासकीय रुग्णालयात भेट दिली। रुग्णालयाच्या सर्व वॉर्डमध्ये सर्व विभागात जाऊन त्यांनी पाहणी केली, रुग्णांसोबत चर्चा केली, त्यांची विचारपूस केली। आज जिल्हा रुग्णालय बुलढाणाची मी आता भेट दिली आणि आतमध्ये काय काय परिस्थिती आहे पेशंटसोबत पण मी चर्चा केली, त्याचबरोबर त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली। आतमध्ये औषधांचा साठा, डॉक्टरांची उपलब्धता, विविध जी काय मशिनरी आहे, साधनसामुग्री आहे, ती कार्यान्वित आहे किंवा नाही त्याची देखील सगळी पाहणी केली। ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय नवीन करता येईल, काय काय सुधारणा करता येईल याची देखील पाहणी करण्यात आली। माझ्यासोबत सिव्हिल सर्जन, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर PWD हे सर्वजण सोबतच होते। यावेळी जिल्हाधिकारी यांनी औषध विभागाला भेट देऊन औषधीच्या साठ्याची पाहणी केली। नवजात मुलांच्या कक्षात जाऊन तिथली पाहणी केली। रुग्णालय स्टाफ आणि अधिकारी यांना सूचना आणि आदेश दिले। जिल्हाधिकारी यांच्या या आकस्मिक पाहणी दौऱ्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली होती। मागील काही दिवसांपासून अचानक अकोला शहरात डुकरांच्या मृत्यूच्या घटना वाढत चालल्या होत्या। काही डुकरांचे पोस्टमार्टम सुद्धा करण्यात आले। बुलढाणा जिल्ह्यात डुकरांवर आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळल्यामुळे खबरदारी म्हणून अकोला शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे। मनपा आयुक्तांच्या निर्देशाने बाहेर गावाच्या संस्थेला डुक्कर पकडण्याचे काम देण्यात आले आहे। अकोला शहरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। हा प्रकार पाहता मनपा प्रशासन सतर्क झाले। या डुकरांना हुसकावून लावण्यासाठी वराह पालकांना पत्रे देण्यात आली, तर पशुसंवर्धन उपायुक्तांच्या उपस्थितीत वराह पालकांची बैठक बोलावण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाईन फ्लू आढळून आल्याने अकोला महानगरपालिकेने काही मृत डुकरांचे शवविच्छेदनही केले होते। मात्र कारण डुकरांचा मृत्यूचे कारण हे आतड्यांमध्ये संक्रमण झाल्यामुळे सांगण्यात येत होते।
त्यानंतरही डुकरांचा मृत्यू होण्याची प्रक्रिया थांबत नसल्याने आणि दररोज मरणाऱ्या डुकरांची संख्या 10च्या वर गेल्याने डुकरांना बाहेरगावी पाठवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात डुकरांना पकडण्यासाठी बाहेरगावातील एका संस्थेची मदत घेण्यात येत असून वाहनांमध्ये डुकरांना पकडून बाहेर गावाकडे नेण्यात येत आहे. महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांनी अकोला शहर वराहमुक्त करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. लवकरच अकोला शहर डुक्कर मुक्त होईल असा विश्वास महापालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रशांत राजूरकर यांनी व्यक्त केला. आपणास माहिती असेल की विदर्भाचाच भाग असलेला बुलढाणा जिल्हा जो आता आपल्याजवळ अत्यंत जवळ आहे, तिथे आफ्रिकन स्वाईन फीवर नावाचा रोग वराहामध्ये आढळलेला आहे. ह्या बाबीला माननीय आयुक्त कविता द्विवेदी मॅडम यांनी सिरियसली घेतलं आणि याबाबत अशी कारवाई करावी की पूर्णतः अकोला शहर वराहामुक्त व्हावं या दृष्टीने ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज त्यांनी 8 वाहन आणि एक मोठा ट्रक देखील आणलेला आहे. त्यामुळे 1,000 ते 2,000चे जवळपास वराह पकडल्या जातील अशी शक्यता आहे. या कार्यामध्ये महानगरपालिकेला पोलीस प्रशासनाची देखील खूप मदत होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1,000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. 12 ऑक्टोबर रोजी डॉक्टर वारा अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सवाचे समापन समारोह व सहकार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्र पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आभासी उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने पत्रकार परिषदेतून देण्यात आली. 12 ऑक्टोबर रोजी कैलासवासी डॉक्टर वा रा उपाख्य अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समापन समारोह व सहकार महामेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खासदार शरद पवार, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आभासी उपस्थिती राहणार आहे. यावेळी आमदार जयंतराव पाटील, माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच कृषी शास्त्रज्ञ माननीय डॉक्टर चारुदत्त माई नागपूर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील, अशी माहिती पत्रकार परिषदेतून देण्यात आली. जन्मशताब्दी समापन समारोहास आणि सहकार महामेळाव्यास अकोला वाशिम जिल्ह्यातील सहकारी सोसायट्यांचे पदाधिकारी, सहकारी कार्यकर्ते तद्वतच कृषी शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व महिला बचत गटांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविधांगी दर्शन घडविणाऱ्या स्मृती ग्रंथाचे प्रकाशन सुद्धा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. अण्णासाहेबांच्या जन्मशताब्दी महोत्सवी वर्षात राबविलेल्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकरी, विद्यार्थी, सामान्य नागरिक, आदिवासी वस्ती व बँकेचे ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचली आहे. अण्णासाहेबांच्या जीवनातील आदर्श, त्यांचे कार्यकर्तृत्व, यांची शेतकऱ्यांविषयीची तळमळ व त्यापोटी उभारलेली शिस्तप्रिय आंदोलने याची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न अण्णासाहेब कोरपे जन्मशताब्दी महोत्सव समितीने व बँकेने केला आहे. दिनांक 12 ऑक्टोबरला कैलासवासी डॉक्टर वारा कोरपे साहेब यांच्या शताब्दी समारोहाचा समापन समारंभ आणि मोठा सहकार मेळाव्याचं आयोजन आहे. आदरणीय पवार साहेब आहेत,
आदरणीय गडकरी साहेब आहेत, जयंतरावजी पाटील साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत आणि आपण सर्वजण आहात आणि मोठ्या संख्येने सहकारी कार्यकर्ते देखील उपस्थित राहतील. आपण अवश्य यावं आणि या सहकार महामेळाव्यामध्ये जे प्रबोधन होतं आहे त्याला प्रसिद्धी द्यावी एवढीच आजच्या प्रसंगी विनंती आहे. वाशिम नगरपालिकेच्या वतीने कचरा उचलणाऱ्या कामगारांसह ट्रॅक्टर चालकांचे 7 महिन्यांपासून वेतन देण्यात आले नव्हते. वारंवार वेतन देण्याची मागणी करूनही वेतन न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वाशिम नगरपालिकेसमोर युवा सेनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. वाशिम नगरपालिकेच्या वतीने कंत्राटी पद्धतीने कचरा उचलणाऱ्या मजुरासह चालकाचा 7 महिन्याचा पगार नगरपालिकेकडे थकबाकी आहे. कचरा उचलून कंत्राटी पद्धतीने मिळणाऱ्या वेतनावर 33 मजूर आणि 21 ट्रॅक्टर चालक अवलंबून आहेत. वेतन न मिळाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने 4 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदनातून आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मात्र सदर निवेदनाची कोणतीही दखल न घेता निवेदनकर्त्यांना ठोस उत्तर दिले नाही. त्यामुळे आज नगरपालिका कार्यालयासमोर युवा सेना जिल्हा सचिव गजानन ठेंगळे यांच्या नेतृत्वात सफाई कामगार आणि ट्रॅक्टर चालकांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील 7 महिन्यापासून वाशिम नगरपालिकेने सफाई कामगाराचे पैसे दिले नाही. आम्ही 4/10/2023 रोजी नगर परिषद सीओला निवेदन दिले व कलेक्टर साहेबांना निवेदन दिले की या सफाई कामगारांचे पैसे तुम्ही त्वरित काढा, अन्यथा आम्ही निषेध आंदोलन करू. तरीसुद्धा या वाशिम नगरपालिकेने आजपर्यंत या सफाई कामगाराचे व ट्रॅक्टर चालकांचे पैसे दिले नाही. यामध्ये संबंधित सुरेश कदम हे ठेकेदार होते. त्यानंतर आरोग्य अधिकारी जितू बडेल व घोगरे साहेब यांनी या मजुरांना काम करा असे सांगितले असता या लोकांनी इमानदारीनं काम केलं, शहरातली घाण उचलली, तरीसुद्धा या नगरपालिकेला या लोकांची जाण नाही आणि यांचे पैसे दिले नाही. या निषेधार्थ आज आम्ही सर्व सफाई कामगार व युवा सेनेच्या वतीने आज आम्ही इथं धरणे आंदोलनाला बसलो आहे. अकोला शहरामध्ये डेंग्यू, मलेरिया सारखे आजार बळावत चालले आहेत. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात अशा आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या अधिक आहे. अशावेळी मच्छरांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मनपाचा हिवताप विभाग दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अकोला शहरात वातावरणात झालेल्या बदलामुळे साथीच्या रोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये डेंग्यू, मलेरिया सारखे आजार बळावले असून शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात अशा रुग्णांची संख्या अधिक प्रमाणात आहे. अकोला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मान्सूनमध्ये जलजन्य आजारासह इतर आजाराचा संसर्ग वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नाही. अकोला शहरातील विविध भागात सध्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मनपा आरोग्य विभागाद्वारे या परिसरात फवारणी व धुवारणी यंत्राद्वारे उपाययोजना करणे आवश्यक होते. परंतु अशा पद्धतीची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे डेंग्यू, मलेरिया सारखे आजार बळावले आहेत. महापालिकेचा हिवताप विभाग केवळ बघायची भूमिका घेत आहे. त्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरात वाढत चाललेला मच्छरांचा प्रादुर्भाव पाहता मनपा आरोग्य विभागाने महापालिका क्षेत्रातील प्रत्येक भागात मच्छरांचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी फवारणी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील साखरविरा येथे सोयाबीन सोंगण्याकरिता गेलेल्या युवकावर बिबट्याने अचानक हल्ला केला. या घटनेत सदर युवक किरकोळरित्या जखमी झाला. नागरिकांनी शेतीची कामं करताना सतर्क राहावे असे आवाहन वन विभागाद्वारे करण्यात आले आहे. बार्शी टाकळी तालुक्यातील साखरविरा येथील 28 वर्षीय युवकावर बिबट्याने अचानक झडप घालून किरकोळ जखमी केल्याची घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली. सज्जन करवते हा युवक शेतात सोयाबीन सोंगण्यासाठी जात असताना परिसरात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घातली. युवकाने आरडाओरड केल्याने बिबट्याने पळ काढला. या हल्ल्यात युवक किरकोळ जखमी झाला असून घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. साखरविरा गावाच्या आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगलाचा भाग आहे. या जंगलाच्या परिसरात अनेक वन्यप्राणी वास्तव्यास आहेत. अनेकदा गावकऱ्यांना अशा वन्यप्राण्यांचे दर्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात होते. सध्या तालुक्यात सगळीकडेच सोयाबीन सोंगणी, काढणी, कापूस वेचणीचे काम सुरू असून शेतकरी रब्बी हंगामाच्या कामाच्या तयारीत आहे.
नागरिकांना अशा वन्य प्राण्यांपासून सावध राहत शेतीची कामं करावे व अशा घटना कुठेही घडल्यास त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भागात वन विभागाच्या ई क्लास जमिनीवरील झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात आली. ही झाडे कापून मध्य प्रदेशमध्ये पाठवण्यात येत असल्याचे बोलले जाते. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तेल्हारा तालुका अंतर्गत येत असलेल्या हिवरखेड भागात वन विभागाच्या ई क्लास जमिनीवरील निंब प्रजातीचे 50 ते 60 झाडांची अवैधरित्या कटाई कापण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर झाडांची कत्तल ही 2 दिवस पुरी करण्यात आली. अनेकदा या भागात अशा अवैध वृक्ष कटाईच्या घटना सर्रासपणे घडत आहेत. अशा अनेक झाडांची कटाई करून लाकडाचा माल हा मध्य प्रदेश भागात पाठविण्यात येत असतो. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत उचित कारवाई करावी अशी मागणी होत आहे. या कटाईच्या घटनेमधील वाहनाला अकोट वन विभागाने ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना RTO ऑफिस समोर, अकोला. अकोल्यातील महाआरोग्य शिबिराच्या रुग्णांच्या फाईल फेकल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. आरोग्य शिबिराबाबत चर्चेला उधाण. जिल्हा परिषद शिक्षकाला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना. शिक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू. डॉक्टरांच्या चुकीच्या इंजेक्शनमुळे 5 वर्षीय मुलीचा मृत्यू. अकोल्यात इन कॅमेरा पोस्टमार्टम. बुलढाणा शासकीय रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली आकस्मिक पाहणी. रुग्णांसह औषधींचा घेतला आढावा. अकोला शहर डुक्कर मुक्त करण्यासाठी अभियान सुरू. बाहेरगावच्या संस्थेद्वारे कामाला सुरुवात. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.